हे बघा, जर तुम्हाला कोणी म्हणालं अष्टविनायक 2 दिवसात होणं पॉसिबल नाही आहे, तर खाली दिलेली लिंक त्यांना देऊन द्या. ठीक आहे, त्यांना डिटेल प्लॅनिंगनी मस्त 2 दिवसात कसं करायचं ते कळून जाईल. तर आम्हाला होती 2 दिवसाची सुट्टी, तर आम्ही त्यानुसार प्लॅनिंग केलं होतं. ते पण प्लॅनिंग असं होतं ना, की आदल्या दिवशी रात्री 11:30 वाजता आम्हाला लक्षात आलं, की 2 दिवसाची ट्रिप आहे, काहीतरी करायला पाहिजे. म्हणून हा आम्ही निर्णय घेतला आणि डायरेक्ट आम्ही सेकंड थॉट यायच्या आधी मस्त बॅग पॅक करायला घेतल्या आणि निघालो होतो सुद्धा. जाता जाता मात्र आम्ही 2 गोष्टींचं प्रॉपर प्लॅनिंग केलं होतं. ते म्हणजे लेण्याद्रीचा गणपती थोडा जास्त चढून जावं लागतं. वर जाऊन पाणी आपल्याला लागेल, तर पाणी घेऊन जाऊयात बाबा, म्हणून आम्ही असं ठरवलं. वर गेलो आणि या माकडानं ते पाणी पिलं. आणि दुसरी गोष्ट आम्ही अशी ठरवली होती ना, की खूप रीलमध्ये वगैरे असं बघितलं होतं, तर की आपण प्रत्येक गणपतीला गेल्यानंतर आपण असा व्हिडिओ बनवूया. ठीक आहे, नमस्कार करून गोल फिरायचं, मग कॅमेऱ्यात बघायचं. पहिल्या गणपतीच्या वेळी तर छान झालं थेऊरला. त्याच्यानंतर जरा पचका झाला आणि मग आम्ही सोडून दिलं. जनरली आपण काय करतो बरं, कुठं जायचं असेल, कुठं फिरायला वगैरे बाहेर जायचं असेल किंवा काहीतरी मोठं करायचं असेल घरात वगैरे, तर की प्लॅन करतो आपण प्रॉपर, की लिस्ट बनवतो की काय झालंय काय नाही, डिटेल्स विचारतो, एक्सपिरियन्स कोणाला तरी माणसाला, पॉसिबिलिटीज बघतो की काय प्रॉब्लेम येऊ शकतात, विच इज गुड ॲक्च्युली. छान गोष्ट आहे, छान सवय आहे ही. पण मला ह्या ट्रिप नंतर हे रिअलाइज नक्की झालंय, की काही गोष्टी या विदाऊट प्लॅन करून बघायच्या, की ठीक आहे काय होते बघूयात, तरी किती तयारी आहे आपली. या वेळेला आम्ही सुद्धा असंच काहीसं अवलंबलं होतं. असंच विचार आला आणि आम्ही गेलो अष्टविनायकच्या यात्रेला विदाऊट एनी सेकंड थॉट. काहीच प्लॅन नाही, चेकलिस्ट नाही, जस्ट एक विचार होता जाण्याआधी, की काही आपल्याला प्रॉब्लेम आला तर एकमेकाला ब्लेम नाही करायचं. त्या वेळेला जो प्रॉब्लेम येईल त्याच्यात काय सोल्युशन मिळेल ते दोघांनी मिळून स्वीकारायचं आणि पुढं जायचं. हेच होतं त्यामागचा विचार. आणि बिलीव्ह मी, ही स्पॉन्टेनिटी वेगळीच एनर्जी देऊन जाते. अष्टविनायकची यात्रा थोडी दिव्य होती, अवघड होती. 8 गणपती करताना आपल्याला थोडं थकायला पण होतं 2 दिवसात, पण ही ट्रिप खरा चाम होती आणि हा सडन डिसिजनच त्यात अजून मजा आणून देत होता. तुम्ही पण असं कधी काही रॅन्डम ट्रिप केली आहे का, किंवा विदाऊट प्लॅनिंग एनिथिंग काही करून बघितलंय का? तुम्हाला काय वाटतं याच्यावरती नक्की कमेंट करून सांगा. अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि खाली दिलेला जो लॉंग व्हिडिओ आहे तो